नमस्कार. आज आपण महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 म्हणजे आपला MRTP ऍक्ट यात जे नवीन अमेंडमेंट बिल आलंय 2025चं त्यावर बोलणार आहोत. हो, नमस्कार. हे बिल आपल्याला माहित आहे 15 जुलै 2025ला मॉन्सून सेशनमध्ये विधानसभेत इंट्रोड्यूस झालंय. बरोबर. तर याचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देश म्हणजे MRTP ऍक्टला अधिक कॉम्प्रिहेन्सिव्ह, इफिशियंट बनवणं. आजच्या काळात अर्बन आणि रिजनल प्लॅनिंगच्या ज्या गरजा आहेत ना त्यांना अनुसरून. म्हणजे काळानुसार बदलणं. अगदी. विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, मायक्रो प्लॅनिंग आणि स्कीम इम्प्लिमेंटेशन या संदर्भात महत्वाचे बदल आहेत यात. अच्छा. आणि ह्या अमेंडमेंट्सना साधारणपणे 5 कॅटेगरीजमध्ये विभागले, बरोबर? हो, बरोबर. एक आहे स्ट्रक्चर प्लॅन प्रोव्हिजन्स, मग लोकल एरिया प्लॅन प्रोव्हिजन्स, टाउन प्लॅनिंग स्कीम प्रोव्हिजन्स, डेव्हलपमेंट चार्जेस एक्झेम्पशन्स आणि इंटरेस्ट रेट अमेंडमेंट्स. ठीक आहे. तर आज आपण फक्त पहिल्या कॅटेगरीवर फोकस करूया, स्ट्रक्चर प्लॅन प्रोव्हिजन्स. नक्कीच. कायद्यात त्याची डेफिनेशन दिली आहे. काय आहे डेफिनेशन? डेफिनेशन अशी आहे: अ प्लॅन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ रिजनल ऑर टाउन लेवल रोड्स अँड रिजनल ऑर टाउन लेवल पब्लिक अमेनिटीज within any region or area of any planning authority or new town development authority. ओके. थोडा सोप्या भाषेत सांगाल का? हो, म्हणजे बघा, हा स्टेट गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेला एक प्लॅन असतो. एखाद्या विशिष्ट भागामध्ये रिजनल किंवा टाउन लेवलचे जे रस्ते आहेत किंवा रिजनल टाउन लेवलच्या पब्लिक कम्युनिटीज आहेत त्यांचा विकास कसा होईल याचं एक बेसिक स्ट्रक्चर, एक आराखडा हा प्लॅन देतो. म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅनपेक्षा हा वेगळा आहे का, फक्त रोड्स आणि अमेनिटीजसाठी? हो, हा एक स्वतंत्र प्लॅन आहे असं म्हणता येईल. मोठ्या पायाभूत सुविधांवर म्हणजे रस्ते आणि सार्वजनिक सुविधांवर याचा फोकस जास्त आहे. इंटरेस्टिंग. मग या स्ट्रक्चर प्लॅनमध्ये नक्की काय काय येतं? सेक्शन 42 काय सांगतो? सेक्शन 42J नुसार यात बऱ्याच गोष्टी आहेत. एकतर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन्स म्हणजे रोड्स, रेल्वेज, वॉटरवेज, एअरपोर्ट्स वगैरे. ठीक आहे. मग रोड इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी मिनिमम विड्थ्स पण ठरवले आहेत. म्हणजे नगरपंचायतीसाठी कमीत कमी 9 मीटर्स, BC क्लास म्युनिसिपल काउन्सिलसाठी मिनिमम 12 मीटर्स असं. अच्छा, स्पेसिफिक स्टँडर्ड्स आहेत. हो. त्याशिवाय रिजनल किंवा टाउन लेवल मोबिलिटी प्लॅन असतो. मग रिजनल किंवा टाउन लेवल अम्युनिटीज जसे वॉटर सप्लाय, ड्रेनेज, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे अत्यावश्यक सेवा. अगदी. प्रिझर्वेशन अँड कन्झर्वेशन एरियाज, रिजनल किंवा टाउन लेवल पार्क्स आणि स्टेट गव्हर्नमेंट वेळोवेळी ज्या इतर पब्लिक कम्युनिटीज अप्रूव्ह करेल त्या सगळ्यांचा समावेश यात होतो. आणि हे बनवताना TPO म्हणजे टाउन प्लॅनिंग ऑफिसर काय विचार करतो? TPO हे प्लॅन तयार करताना जे एक्झिस्टिंग नॅशनल किंवा स्टेट हायवेज आहेत किंवा भौगोलिक गोष्टी म्हणजे नदी, डोंगर, जंगल वगैरे या सगळ्याचा विचार करतो. ओके. बरीच डिटेल्ड प्रोसेस दिसते. आता ही प्रक्रिया नक्की चालते कशी? म्हणजे डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन पासून सँक्शन पर्यंत. बरोबर. प्रक्रिया सुरू होते सेक्शन 42H पासून. सगळ्यात आधी स्टेट गव्हर्नमेंट स्वतःहून म्हणजे सुओ मोटो किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीकडून प्रपोजल आल्यावर स्ट्रक्चर प्लॅन तयार करायचा इरादा जाहीर करते. कुठे जाहीर करते? ऑफिशियल गॅझेटमध्ये नोटिफिकेशनद्वारे. आणि ही नोटीस लोकल न्यूजपेपरमध्ये पण दिली जाते. बाउंड्री प्लॅन जो असतो तो लोकांना बघण्यासाठी उपलब्ध केला जातो. म्हणजे लोकांना कळवलं जातं की इथे स्ट्रक्चर प्लॅन बनणार आहे. पुढे यानंतर सेक्शन 42I नुसार स्टेट गव्हर्नमेंट एका टाउन प्लॅनिंग ऑफिसरची नियुक्ती करते. TPO हा अधिकारी डेप्युटी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग रँकपेक्षा कमी नसतो. ओके. मग TPO काय करतो? TPOला 6 महिन्यांचा वेळ मिळतो ड्राफ्ट स्ट्रक्चर प्लॅन तयार करायला. सेक्शन 42K मध्ये हे आहे. गरज पडल्यास अजून 3 महिन्यांचं एक्सटेन्शन मिळू शकतं. 6 ते 9 महिने? हो. हा ड्राफ्ट प्लॅन तयार झाल्यावर TPO एक नोटीस पब्लिश करतो आणि 30 दिवसांच्या आत लोकांकडून ऑब्जेक्शन्स किंवा सजेशन्स मागवतो. हा प्लॅन लोकांना बघायला आणि विकत घ्यायला पण उपलब्ध असतो. म्हणजे पब्लिक पार्टिसिपेशन आहे इथे. हां. त्या सगळ्या ऑब्जेक्शन सजेशन्स TPO एका प्लॅनिंग कमिटीकडे पाठवतो. ही कमिटी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग अपॉइंट करतात. सेक्शन 42L आणि 42M मध्ये याची डिटेल्स आहेत. कमिटीमध्ये कोण असतं? कमिटीमध्ये डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर असतात, कलेक्टर किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेडचे प्रतिनिधी असतात आणि 2 एक्सपर्ट्स असतात. अच्छा. कमिटी या सगळ्या ऑब्जेक्शन सजेशन्सवर हिअरिंग घेते.
प्लॅनिंग अथॉरिटीचं मत पण विचारात घेते आणि मग आपला रिपोर्ट तयार करून स्टेट गव्हर्नमेंटकडे सँक्शनसाठी पाठवते. यासाठी त्यांना 2 महिने मिळतात आणि अजून 1 महिना एक्सटेन्शन मिळू शकतं. म्हणजे आधी TPO, मग प्लॅनिंग कमिटी आणि मग स्टेट गव्हर्नमेंटकडे सँक्शनसाठी. बरोबर. स्टेट गव्हर्नमेंट मग डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंगशी कन्सल्ट करून 6 महिन्यांच्या आत हा प्लॅन सँक्शन करते. गरज पडल्यास अजून 3 महिने एक्सटेन्शन मिळू शकतं. प्लॅनमध्ये काही बदल करून किंवा जसा आहे तसा सरकार सँक्शन देऊ शकतं, सेक्शन 42N. आणि जर सरकारने वेळेत निर्णय नाही घेतला तर एक इंटरेस्टिंग तरतूद आहे, डीम्ड सँक्शन. म्हणजे जर सरकारने ठरलेल्या वेळेत एक्सटेन्शन धरून निर्णय नाही दिला तर प्लॅन सँक्शन झाला असं मानलं जातं. हे महत्वाचं आहे कामांना गती देण्यासाठी. पण समजा सरकारने काही मोठे बदल सुचवले तर, ज्यांना मॉडिफिकेशन्स ऑफ सबस्टॅन्शियल नेचर म्हटलंय. हो, हा एक महत्वाचा भाग आहे. सबस्टॅन्शियल मॉडिफिकेशन्स म्हणजे काय हे पण कायद्यात स्पष्ट केलंय. समजा एखाद्या रिझर्व्ड साईटचा एरिया 50% जास्त बदलला किंवा एखादा नवीन रस्ता टाकला किंवा नवीन रिझर्वेशन टाकलं, असे मोठे बदल असतील तर मग स्टेट गव्हर्नमेंटला पुन्हा एक नोटीस पब्लिश करावी लागते. लोकांना पुन्हा 30 दिवसांचा वेळ मिळतो ऑब्जेक्शन सजेशन्स द्यायला. परत सगळी प्रोसेस. पूर्ण नाही, पण हिअरिंग घ्यावी लागते एका ऑफिसर मार्फत, जो जॉईंट डायरेक्टर रँकपेक्षा कमी नसतो. हिअरिंग घेतली जाते, त्याचा रिपोर्ट येतो आणि मग सरकार अंतिम निर्णय घेतं. आणि शेवटी सरकार एक तारीख ठरवते ज्या दिवसापासून हा प्लॅन ऑपरेशनमध्ये येईल. बरीच कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोसेस आहे. आता याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत? म्हणजे यात ज्या जमिनी रिझर्व्ह दाखवल्या आहेत त्याचं काय? सेक्शन 42O नुसार स्ट्रक्चर प्लॅनमध्ये जी जमीन पब्लिक पर्पजसाठी दाखवली आहे ती जर ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटीकडे नसेल तर स्टेट गव्हर्नमेंटला 20 वर्षांच्या आत ती जमीन ॲक्वायर करावी लागते. 20 वर्षांत? हो. आणि जर 20 वर्षांत ॲक्विजिशन झालं नाही तर जमिनीचा मालक सरकारला नोटीस देऊ शकतो आणि मग सेक्शन 127 लागू होतो. म्हणजे ते रिझर्वेशन लॅप्स होऊ शकतं, रद्द होऊ शकतं. म्हणजे लँड ओनरसाठी पण एक प्रोटेक्शन आहे इथे. एकंदरीत हा स्ट्रक्चर प्लॅन इतर प्लॅनिंग टूल्सशी कसा इंटिग्रेट होतो, डेव्हलपमेंट प्लॅन वगैरे? स्ट्रक्चर प्लॅनला रिजनल प्लॅनसारखंच महत्त्व आहे. याला डेव्हलपमेंट प्लॅनशी जोडण्यात आलंय. सेक्शन 27 मध्ये तसा उल्लेख आहे. लँड ॲक्विजिशनसाठीचे जे अधिकार आहेत सेक्शन 125-126 ते पण याला लागू होतात. ओके. आणि सेक्शन 22 जो डेव्हलपमेंट प्लॅनच्या कंटेंट्सबद्ध आहे त्यात पण ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन संदर्भात स्ट्रक्चर प्लॅनचा समावेश करण्यासाठी बदल सुचवला आहे. यामुळे प्लॅनिंगमध्ये एक लिंकेज येईल. तर हे होतं MRTP अमेंडमेंट बिल 2025 मधलं स्ट्रक्चर प्लॅन प्रोव्हिजन्सचे एक सविस्तर विश्लेषण. एकंदरीत प्लॅनिंग प्रोसेस सुटसुटीत आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस करण्याचा प्रयत्न दिसतोय. अगदी बरोबर. पुढच्या वेळी आपण याच अमेंडमेंट बिलमधल्या उरलेल्या 4 महत्त्वाच्या कॅटेगरीज आहेत ना, लोकल एरिया प्लॅन्स, टाउन प्लॅनिंग स्कीम्स, डेव्हलपमेंट चार्जेस एक्झेम्पशन्स आणि इंटरेस्ट रेट अमेंडमेंट्स यावर बोलूया. नक्कीच. आणि जर कोणाला MRTP ॲक्टच्या प्रोव्हिजन्सबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. अधिक माहितीसाठी आमचे टेलिग्राम चॅनल MahaTPC जॉईन करा. आणि हो, टाउन प्लॅनिंग क्षेत्रातल्या अशाच माहितीपूर्ण चर्चा आणि अपडेट्ससाठी MahaTPC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते बेल आयकन पण नक्की दाबा म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.